स्वामी मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट मखमलाबाद नाशिक यांच्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीमध्ये डॉक्टर सुमंता श्रमजी महाराज श्री स्वामी सखा यांचा ब्रह्मवधूत महोत्सव सोहळा व दत्तयाग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे प्रधानाचार्य म्हणून स्मार्ट चूडामणी श्री शांताराम शास्त्री मोहिनीराज भानुसे हे करणार आहेत। दिनांक 19 फेब्रुवारी रोजी स्वामी सुमंता श्रमजी महाराज यांच्या हस्ते गंगा गोदावरी पूजन, शांती सूक्त, संकल्प प्रधान यजमानी यांच्या हस्ते प्रशिक्षित संकल्प प्रधान, संकल्प गणेश पूजन, पुण्यवाचन आदी कार्यक्रम होणार आहेत। 20 फेब्रुवारी रोजी सुमंता श्रमजी महाराज यांच्या हस्ते एकमुखी दत्तपूजन, प्रधान यजमानी यांच्या हस्ते दत्तयाग, मुख्य देवता हवन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत। 21 फेब्रुवारी रोजी दत्तयाग पूर्ण होतील, तसेच ब्राह्मण भोजन व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळेस भव्य अशी शोभायात्रा देखील काढण्यात येणार आहे। जास्तीत जास्त नाशिककरांनी या धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेत सचिन ढिकले, नारायण गायकवाड, पुष्कर अवधूत, गिरीश कोठुळे, अजय सोनवणे, प्रशांत करपे, सुभाष पिंगळे आदी उपस्थित होते। नमस्कार नाशिककर। दिनांक 19, 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी डॉक्टर सुमंताश्रमजी महाराज म्हणजेच नाशिककर ज्यांना स्वामी सखा या नावाने ओळखतात त्यांचा ब्रह्मवधूत सोहळा व दत्तयाग असा हा कार्यक्रम स्वामी मित्र मेळा नाशिक यांनी आयोजित केलेला आहे। दत्त पटांगण, एकमुखी दत्त पटांगण जे आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। 19 तारखेला गंगापूजन होईल स्वामी सखांच्या हस्ते। 20 तारखेला एकमुखी दत्ताचं पूजन होणार आहे स्वामी सखांच्या हस्ते आणि 21 तारखेला ब्रह्मवधूत सोहळा जो स्वामी सखा घेत आहे व पूर्णाहुती हा कार्यक्रम होईल। तसेच 21 तारखेला सकाळी 7 ते 9 या दरम्यान शोभायात्रा निघणार आहे काळाराम मंदिरपासून तर एकमुखी दत्त पटांगणापर्यंत। त्या शोभायात्रेसही नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं असं नियोजन केलेलं आहे। तरी मी सर्व स्वामी मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुपंचायतन संस्थान, बदलापूर, समर्थवाडी बदलापूर या सर्वांच्या वतीने मी सर्व नाशिककरांना नम्र आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा, ब्रह्मवधूत सोहळा या कार्यक्रमाचा व दत्तयागाचा आनंद घ्यायचा आहे। धन्यवाद। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। सर्व नाशिककरांना मी आवाहन करतो की आत्ता स्वामी सुमंताश्रमजी महाराज म्हणजे ज्यांना नाशिककर स्वामी सखा म्हणून ओळखतात त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण दत्तयागाचं आणि त्यांचा ब्रह्मवधूत सोहळ्याचं आयोजन एकमुखी दत्त पटांगणात केलेले आहे। तर ह्या कार्यक्रमासाठी आपण भारतभरातनं अनेक यती महाराजांना बोलवलेलं आहे। तर त्यापैकी चैतन्यानंद सरस्वती कर्नाटक, निर्मलानंद सरस्वती गुजरात, रामानंद तीर्थ कलकत्ता आणि अमृताश्रमजी स्वामी महाराज बीड, त्याचप्रमाणे मुकुंद महाराज सोनगीर यांच्या उपस्थित हा सर्व सोहळा होणार आहे। असा सोहळा साधारण 100 ते 125 वर्षापूर्वी ह्या पटांगणात झाल्याची नोंद इतिहासामध्ये आहे। तर या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ह्याची डोळा बघण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे। तर सर्व नाशिककरांना आम्ही स्वामी मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वामी समर्थ संप्रदायवाडी बदलापूर यांच्याकडनं आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि दर्शनाचा लाभ घ्यावा। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज नाशिक।